नमस्कार, मी अरविंद आठले. थोडंसं इडलीचं पीठ शिल्लक होतं, म्हणलं ह्याचे छान आपण अप्पे तयार करूया. नवीन काहीतरी पदार्थ सतत करत राहायचं ना आपल्याला डोक्याने, असं माझ्या डोक्यात असतं. नवनवीन खायला मला खूप आवडतं. वेगवेगळ्या चवींचं वेगवेगळे छान पदार्थ करायचे. तर ह्या अप्प्याचं जे काही इडलीचं पीठ शिल्लक होतं, म्हटलं चला आपण ह्याचे अप्पे, गोड अप्पे करूया. म्हणून मग मी त्याच्यामध्ये साखर टाकली, थोडा रवा टाकला 1-1.5 चमचा, जायफळ खिसून घातलं, थोडं काजूचे तुकडे केले ते त्यात घातले आणि थोडं केशर घातलं. म्हटलं आता हे फार मस्त होणार आहे, काही प्रश्नच नाही आहे. आणि मग अप्प्याचं पात्र घेतलं आणि या अप्प्याच्या पात्रामध्ये हे असे अप्पे तयार केले. ते 1-1, 1.5 चमचा साधारणपणे त्याला डाव समजा त्याच्यात लागतं पीठ एकेका अप्प्याला. तर हे अशा प्रकारे अप्पे तयार केले आणि ते दोन्हीकडून छान भाजले. तयार करताना तेल वापरण्याऐवजी तूप वापरलं. तुपामुळे ते अधिक जास्ती खमंग आणि चवदार होतात. तर असे चविष्ट अप्पे अगदी तुम्ही जरूर करून पहा. खूपच हा प्रयोग मला कल्पनातीत असा सुंदर प्रयोग झाला. खूप सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत असे दोन्ही असे हे अप्पे झाले. तुम्ही पाहिलात तर खुश होऊन जाल. पहा. आणि अशा प्रकारे हे पूर्ण व्यवस्थित दोन्हीकडून उलटून पालटून झाल्यानंतर, दोन्हीकडून चांगले शिजले अशी खात्री झाल्यानंतर हे सगळे काढून घेतले. मधल्या काळात वर झाकण ठेवायला मी विसरलो नाही, त्यामुळे वरच्या बाजूनी ते चांगले भाजले गेले होते. ते हे असे छान एका ताटलीमध्ये सगळे काढून घेतले आणि मग मस्त त्याच्यावर आडवा हात मारायला काही प्रश्नच नव्हता. छानच झाले होते ते, अतिशय सुंदरच झाले होते. नवीन प्रयोग खूपच चांगला झाला, सर्वांना तो आवडला आणि अतिशय सुंदर असा हा तुम्ही करून बघायला हरकत नाही. ते आतूनसुद्धा चांगले झाले. आता हा पहा किती सुंदर दिसतो आहे हा अप्पा. तर हा काटूनही बघितला तर आत तो अतिशय छान सच्छिद्र आणि किती सुंदर झाला पहा. ब्रेड जसा असतो तसा तो आत झालेला आहे. तर आपण जरूर करा.